उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालेलं आहे. वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. मुंबईमधील ब्रिज कँडी रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते. भारतीय उद्योग जगताला आधुनिक युगामध्ये नेण्यासाठी झटणारे आणि या क्षेत्राचा ठसा आंतरराष्ट्रीय प्रतलावर उमटवणारे द्रष्टे उद्योगपती दानवीर टाटा उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष रतन नवल टाटा यांचं बुधवारी रात्री मुंबईमधील रुग्णालयामध्ये वृद्धापकाळाने निधन झालं. तर या संदर्भात बोलण्यासाठी पुन्हा एकदा माझे सहकारी नरेंद्र कोठेकरजी हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. कोठेकरजी, खरं तर ही भारतातल्या उद्योग क्षेत्राचीच अपरिमित हानी असं आपल्याला म्हणायला काहीच हरकत नाहीये. आणि फार मोठी हानी आहे. कारण याचं कारण असं की मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे त्यांनी ज्या ज्या क्षेत्रामध्ये टाटा उद्योग समूह हा कुठल्याही जीवनावश्यक वस्तू आपल्या ज्या निगडीत आहेत कुठल्याही गोष्टीशी तो जोडला गेलेला नाही, एकही वस्तू नाही. आणि अशा उद्योग समूहाचा संपूर्ण भार पेलताना त्याचं नेतृत्व करताना टाटा यांनी कधीही त्यांच्या उद्योगाप्रती किंवा त्यांच्या उत्पादनाप्रती असलेला विश्वास हा ढळू दिला नाही. त्यांनी गोरगरिबांचं उन्नतीचं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून नॅनो सारखी कार आणली, ज्याच्यामध्ये त्यांचं स्वतः बघायला गेलं तर कंपनी म्हणून त्यांचं नुकसान होतं, पण सामान्य माणसालाही सुख असावं हे स्वप्न आणि त्यांच्या स्वप्नामध्ये त्यांनी अनेक सामान्य लोकांचं, गरिबांचं स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे असं व्यक्तिमत्व, ज्या व्यक्तिमत्वाने नेहमी समोरच्या माणसाच्या आनंदात आपला आनंद मानला, मग ते कर्मचारी असोत, त्यांच्यासोबत ते काम करणारे अधिकारी असोत किंवा देशातली कोणीही एक व्यक्ती असो. आणि टाटांचं जर आपण पर्व बघितलं, संपूर्ण त्यांचा जीवनकाळ जर बघितला, त्याच्या जीवनकाळामध्ये त्यांनी दुसऱ्याला मदत करणे, दुसऱ्यावरती परोपकार करणे, आपला विश्वास आणि आपलं संबंध हे दृढ राहणार पाहिजे. मग ती व्यक्ती कोण आहे, ती व्यक्ती कशा पद्धतीची आहे याचा कधीही त्यांनी विचार केला. केवळ माणसाची जोड होती ती जोड होती. माणूस हा माणुसकीच्या नात्याने जोडला गेला पाहिजे हे होतं. त्यांनी त्यांच्या उत्पादनामध्ये पण उत्पादन करताना त्या उत्पादनामध्ये कोणतीही जर त्रुटी राहिली तर ते उत्पादन मागे घेणं, कंपनीला किती जरी नुकसान झालं तरी लोकांचा विश्वास कुठल्याही पद्धतीने तोडायचा नाही हे ते प्रत्येक त्यांच्या बैठकीत सांगत आले. त्यांच्या अधिकाऱ्यांना तसे सूचना देत आले. आणि आपण जर बघितलं तर टाटा उद्योग समूह हा भारतात आणि जगभरात विस्तारलेला आहे. तर त्याची एकूण जर आपण आतापर्यंतची वाटचाल जर पाहिली तर त्या उद्योगाने कधीही लोकांच्या, ग्राहकांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही. जी जी. आणि केवळ माणसांप्रतीच असलेलं त्यांचं प्रेम नाही, तर त्यांचं श्वानाप्रती, प्राण्यांप्रती असलेलं प्रेम देखील सर्वश्रुत आहे. होय, बघा तुम्ही म्हटल्याप्रमाणे श्वानाप्रती होतं. टाटांच्या घरी ते एकटेच राहत असल्यामुळे त्यांच्या घरी असलेला श्वान याच्यावरती त्यांना प्रचंड आदर आणि प्रेम होतं. त्यांनी अनेक अशा संस्थांना मदत केली जिथे प्राण्यांना वरती उपचार केले जातात किंवा प्राण्यांना मदत केली जाते. अशा अनेक संस्था त्यांच्या गेल्या होत्या. ते फक्त जगभरातल्या अनेक ठिकाणी जिथे तिथे ते फिरत, तिथे तिथे त्यांची म्हणजे प्राणी मित्रांवरती आपण भूतदया दाखवली पाहिजे हे त्यांचं एक ब्रीदवाक्य होतं. त्यांनी नेहमीच समोरच्या, मगाशी आपण म्हटलंय की मदत करत राहणं, समोरच्याला आपण कोणाच्या तरी उपकारात पडलो पाहिजे, आपण कोणाच्या तरी उपयोगी पडलो पाहिजे, हे नेहमीच त्यांनी ध्येय उराशी बाळगलं. उत्पत्ती असं व्यक्तिमत्व हे आजच्या काळामध्ये विरळच असतं. आणि असं एक त्यांच्या नावात जे रतन आहे, त्या रत्नाचं अनमोल रतन आज आपण भारतीयांनी गमावलंय. अगदीच अगदीच. आणि जसं आपण देखील मगाशी म्हणालात, इतकं मोठं व्यक्तिमत्व असं खरं असून सुद्धा खरं तर त्यांनी साधेपणाने आपलं आयुष्य व्यतीत केलं. म्हणजे ते राहत होते देखील अगदी दुमजली घरामध्ये राहत होते, तिथे सुद्धा त्यांचा नम्रपणा किंवा साधेपणा आपल्याला दिसून येतो. कोठेकरजी. होय, किंवा कुठल्याही आपल्या वागणूक वर्तणुकीमध्ये किंवा आपल्या एकूण दिनचर्येमध्ये बडेजावपणा असावा असं त्यांचं कधीच नव्हतं. ते आता काही वर्ष वृद्धापकाळामुळे त्यांच्या कार्यालयात किंवा त्यांच्या बैठकांना स्वतःहून जात नव्हते. ते जेव्हा जेव्हा त्यांच्या काही गोष्टी जेव्हा करत होते तेव्हा अत्यंत साधेपणाने ते करत होते. त्यांनी कधीही बडेजावपणा केला नाही. ते नेहमी म्हणत की आपण कोणाही माणसाला राहायला किती जागा अशी पाहिजे, असं एक त्यांनी वक्तव्य मध्यंतरी केलं होतं की किती जागा लागते आपल्याला राहायला, आपल्या गरजा किती असतात. तर
नव्हतं. सामान्य माणसाच्या जेवढ्या गरजा असतात तेवढ्याच माझ्या गरजा आहेत. मी अगदीच. जरी उद्योगपती असला तरी माझ्या गरजा काही फार मोठ्या नाहीयेत. जीवनाला जेवढ्या आवश्यक तेवढ्याच गरजा आहेत आणि त्याला मी तेवढ्या मला पुरेशा असतात. म्हणजे इतकी साधी राहणी त्यांच्या वक्तृत्वात असेल, त्यांच्या वागण्यात असेल किंवा त्यांच्या राहणीमान असेल, अत्यंत साधेपणा होता. असा उद्योगपती हा जगभराच्या किंवा जगाच्या पातळीवरती ज्याचा उद्योग संपूर्ण जगभरात विस्तारलेला आहे, भारताच्या विकासामध्ये ज्यांचं फार मोठं योगदान आहे, ते टाटा या नावाचं योगदानच भारताच्या विकासाशी जोडलं गेलेलं आहे. व्यक्तिमत्व जेव्हा ही विधानं करतात तेव्हा नक्कीच आपल्या पिढीसाठी हे अत्यंत प्रेरणादायी असतं. आपण कसं जगायला पाहिजे, माणूस म्हणून आपण इतरांशी वागताना कसं वागायला पाहिजे, हा आदर्श ते नक्कीच आपल्या सगळ्यांसाठी देऊन गेलेले आहेत. जी. माणूस कितीही मोठा झाला तरी त्यांनी त्याचे पाय हे जमिनीला, आपल्या मातीशी, म्हणजे मातृभाषेशी, आपल्या देशाशी जोडले गेलेले पाहिजेत. असे अनेक आदर्श टाटाने आपल्यासाठी ठेवून गेलेले आहेत. अगदीच. धन्यवाद कोठेकरजी, तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी.